हॅलो मित्रांनो, चला एमपीएससी पझल क्वेश्चन 2023 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ह्या व्हिडिओ सीरीजमध्ये आपण पझलचे क्वेश्चन असे सोडवतो जे आपल्याला एक्झामिनेशन मध्ये येणार आहेत। ह्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत मित्रांनो। पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे की जे पझलचे क्वेश्चन प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये येतात, काही वेळेला रिझनिंग सेक्शन मध्ये, मॅथ्स सेक्शन मध्ये, काही वेळेला ॲप्टिट्यूड सेक्शन्स मध्ये, पण पझलचे क्वेश्चन हे येतातच। मग ते सोडवताना परीक्षेमध्ये नेमकी काय होते, आपली तारांबळ उडते, कारण आपल्याला त्याची सवय नसते, त्यामुळे खूप वेळ त्याच्यामध्ये निघून जातो। सो आपण हा विचार करतोय की व्हिडिओ सीरीजमध्ये की रोज जर आपण 15-15 मिनिटं जर आपण 10-10 प्रश्नांची जरी प्रॅक्टिस केली तरी सुद्धा होऊन असं जाईल की आपण जर रोज केलं तर थेंबे थेंबे तळे साचे एवढी प्रॅक्टिस होऊन जाईल की आपल्याला स्पीड वाढेल आणि कुठल्याही पद्धतीचं जरी पझल आलं तरी आपण ते सॉल्व्ह करायच्या तेवढ्या लेवलला पोहोचलेला असतो। आणि त्याचबरोबर ती जर आपण दिवसभराच्या अभ्यासामध्ये थकवा आला आणि त्याच्यामध्ये जर आपण हे पझल सोडवले 15-20 मिनिटं बाजूला काढून, तर नेमकं काय होईल, तेवढा आपण काय होऊ शकतो, फ्रेश होऊ शकतो, तेवढं थोडी बुद्धीला वेगळी चालना मिळू शकते। करेक्ट। सो ह्या सगळ्या विचार करून आपण ही पझलची सिरीज आपण काय करतोय, चालवतोय। आणि तुम्हाला काय करायचं, या पझलच्या सिरीजला लाईक करायचं आहे, नोटिफिकेशनला नोटिफाय करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे, राईट। चला, सो पुढे जाऊया आपण। डोकं चालवा आणि उत्तर सांगा आपल्या या मराठी कोडीमध्ये एमपीएससी पझल्स मध्ये। सो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे की 5 भाऊ आहेत, लक्षात ठेवा किती भाऊ आहेत हे। यस, 5 भाऊ आहेत। 5 भाऊ स्टीफन, केविन, मेसन, आरोन, रायन। मेसन सर्वात उंच आहे। बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, प्रश्न काय विचारलाय ते पण तुम्हाला बघायचं आहे, ठीक आहे। यस, सो मेसन जो आहे तो सर्वात उंच आहे। स्टीफन केविन पेक्षा लहान आहे पण रायन पेक्षा उंच आहे। आरोन केविन पेक्षा थोडा लहान आणि स्टीफन पेक्षा थोडा उंच आहे। सो ऑटोमॅटिकली तुम्हाला काढायचं सर्वात लहान कोण आहे हे तुम्हाला काढायचं आहे। पुढच्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला ह्याचं मला उत्तर द्यायचं आहे। चला लवकर सांगा मला ह्याचं उत्तर कसं येईल। स्टेफिन, केविन, मेसिन, आरोन, रायन ह्यांना आपण असं पकडूया, स्टेफिन पकडूया एस, केविन पकडूया के, मेसन पकडूया एम, आरोन पकडूया ए, है ना। सो ऑटोमॅटिकली रायन पकडूया आर। सो अशा पद्धतीने आपण ह्याला कन्सिडर करू आणि मग तुम्ही सोडवा। मेसन सर्वात उंच आहे, लक्षात ठेवा, मेसन काय सर्वात उंच आहे। सो तशी मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे। काय करता आली पाहिजे मित्रांनो, यस, तशी मांडणी करणं तुम्हाला जमलं पाहिजे। सो इथे ऑलरेडी लिहिलेलं आहे की मेसन सर्वात उंच आहे, सो मेसन सर्वात वर लिहूया। स्टीफन केविन पेक्षा लहान आहे, स्टीफन जो आहे, बरोबर आहे, स्टीफन जो आहे तो केविन पेक्षा लहान आहे, म्हणजे केविन वर येणार, एस इथे येणार, केविन पेक्षा लहान आहे, बरोबर आहे। नंतर काय लिहिलं, सो स्टीफन केविन पेक्षा लहान आहे, सो स्टीफन नेहमी खाली येणार आहे, पण रायन पेक्षा उंच आहे, पण रायन पेक्षा उंच आहे म्हणजे रायन खाली येणार आहे, बरोबर आहे, रायन पेक्षा पण उंच आहे। आरोन केविन पेक्षा थोडा लहान आहे, आरोन काय आहे, केविन पेक्षा लहान आहे ना। बघा कोण आहे, बरोबर आहे ना, हा आरोन केविन पेक्षा है ना, आरोन केविन पेक्षा लहान आहे। सो आरोन केविन पेक्षा लहान आहे। सो ऑटोमॅटिकली सिरीज काय लागते, एम के ए एस आणि आर, आर आपल्याकडे कोण आहे, रायन। सो ऑटोमॅटिकली सर्वात लहान कोण झाला, रायन, बरोबर आलं की नाही आपल्याला। सो मांडणी या प्रश्नांमध्ये काय गरजेचं असते, यस, या प्रश्नांमध्ये मित्रांनो मांडणी खूप इम्पॉर्टंट असते। तुम्ही हे प्रश्न वाचताना शब्द आणि ह्याची जी वाक्य आहेत ही कशा पद्धतीने डिकोड करणार आहात आणि ही डिकोड करताना कशा पद्धतीने त्याची सुटसुटीत मांडणी करणार आहात, कळलं। हे जेवढं तुम्ही फास्ट कराल तेवढं हे पझल काय असतात, फास्ट सुटतात। चला तर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण। सेम इन्फॉर्मेशन वरतीच दुसरा प्रश्न मी दिलेला आहे, तो म्हणजे जर ते त्यांच्या उंचीच्या क्रमाने उभे राहिले तर मध्यभागी कोण असेल, केविन, रायन, स्टीफन आणि आरोन। जर ते उंचीच्या क्रमाने उभे राहिले तर मात्र काय असेल, हा। सो आता मला तुम्ही उत्तर द्यायचं, जर ते त्यांच्या, यस बोला लवकर, तुम्ही सांगू शकता इथे, यस, उंचीच्या क्रमाने उभे राहिले तर मध्यभागी कोण असेल, 5 जण आहेत, बरोबर आहे, 5 जणच आहेत ते, आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली कोण येते, बरोबर, ऑटोमॅटिकली कोण येणार आहे, बरोबर आहे, मध्यभागी कोण आलाय, एकाच प्रश्न उत्तर आहे। सो ऑटोमॅटिकली ए वरून कोण होते, आरोन। सो आरोन जो आहे हा काय आहे, मध्यभागी उभा असेल, बरोबर आहे। सो मध्यभागी कोण असेल, आरोन हा मध्यभागी उभा असेल। क्लिअर सगळ्यांना। सो अशा पद्धतीने तुम्हाला पझल्स येतात, ठीक आहे। सेम इन्फॉर्मेशन वरती किंवा कधी कधी दुसऱ्या प्रश्नामध्ये उलट सुलट सुद्धा दिलं जातं। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। जर हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल आणि आवडत असेल तर तुम्हाला लाईक करायला काही हरकत नाही या व्हिडिओला। नंतर आहे तो आपल्याला मिरर इमेज बघायची आहे। ही दिलेली आकृती आहे तुमच्या समोर, दिलेल्या आकृती समोर तुम्हाला इथे दिलेलं आहे जीनियस, काय दिलेलं आहे, जीनियस आहे, कळलं। मिरर इमेज आहे, या मिरर इमेज मध्ये मिरर जो आहे ह्या साईडला, इथे आरसा आहे, तर त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब कसं पडेल तुम्हाला सांगायचं आहे। आरशातील प्रतिमा तुम्हाला सांगायची कशी असेल ती आरशातील प्रतिमा, ठीक आहे। तुमच्या समोर इथे ऑप्शन दिसतात, बरोबर आहे। सो या ऑप्शन नुसार तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये ना कधी पण एक लॉजिक लावायचं, जवळची गोष्ट जी असते ती जवळ असते, लक्षात ठेवा। आरशाची प्रतिमा जेव्हा तुम्ही करता किंवा कुठलीही किंवा मिरर इमेज किंवा रिफ्लेक्शन वाले कुठलेही जेव्हा प्रश्न सोडवता
तेव्हा ह्याचं एक सूत्र असतं की जवळचं अक्षर किंवा जवळची गोष्ट जी असते, बरोबर आहे ना, जवळची गोष्ट जवळ दिसणार, बरोबर आहे, या जवळची आकृती काय दिसणार आहे किंवा जवळची आकृती, बरोबर आहे, किंवा जवळची कुठचीही गोष्ट आहे ती जवळ, बरोबर आहे, जवळची गोष्ट जवळ आहे ना, जवळची गोष्ट जवळ दिसणार, बरोबर, आणि लांबची गोष्ट लांब, आणि काय होणार, यस, आणि लांबची गोष्ट लांब, बरोबर आहे, यस, सो लांबची गोष्ट लांब, बरोबर, एकदम बारकाईने तुम्ही विचार करा, आहे ना. सो आता इथे ऑटोमॅटिकली ह्या क्वेश्चनमध्ये काय येत आहे, लांबची गोष्ट काय दिसणार आहे मित्रा, लांब दिसणार आहे, बरोबर आहे. सो लांबची गोष्ट काय असणार आहे, यस, सो जवळची गोष्ट जवळ आणि लांबची गोष्ट लांब. बघा परत मी सांगतो तुम्हाला, इथे हा सूत्र मी पुन्हा एकदा लिहितो, इथे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे. तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर करायचं आहे, ठीक आहे. काय सांगतो मी तुम्हाला, जवळची गोष्ट जवळ दिसते, बरोबर, हा एक सूत्र लक्षात ठेवा, जवळची, बरोबर आहे, जवळची गोष्ट काय दिसणार आहे, जवळ दिसणार आहे तुम्हाला, बरोबर आहे, आणि लांबची गोष्ट काय दिसणार आहे, यस, आणि लांबची गोष्ट कळलं, आणि लांबची गोष्ट काय दिसणार आहे, लांब, बरोबर आहे. सो ऑटोमॅटिकली तुम्ही मला सांगा, बरोबर आहे. सो जो जी आहे, बरोबर आहे, हा जो जी दिसतो तुम्हाला, हा जी काय होणार आहे, लांब जाणार आहे, बरोबर आहे. सो जी सगळीकडे लांब पाहिजेत, है ना. आणि एस जो आहे, समजा हा पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे, सो जेव्हा तो रिफ्लेक्ट होईल, बरोबर आहे, जेव्हा तो रिफ्लेक्ट होईल, करेक्ट आहे. सो तुम्हाला एक कळेल की काय होणार आहे, ही जी काडी आहे, बरोबर, सो एस आहे, सो हा पॉईंट जवळ पाहिजे, हा पॉईंट लांब पाहिजे, बरोबर आहे. सो ऑटोमॅटिकली जेव्हा रिफ्लेक्ट होईल याचं, सो याच्यामध्ये काय उत्तर येणार आहे, ॲज पर द रिफ्लेक्शन, बरोबर आहे. तुम्ही बघा, हा जो जी आहे हा उलटा होणार आहे ना, तिकडे जाऊन लांब जाऊन उलटा होणार आहे, करेक्ट. ही जी गोष्ट आहे ही इथेच राहणार आहे, फक्त हा इकडे जाणार आहे असा, करेक्ट आहे, आणि हा असा होणार आहे, अशा पद्धतीने होणार आहे. सो अशी जीची इमेज कुठे आहे बघा, आणि मला उत्तर द्या, बरोबर आहे. चला लवकर, यस, जसा आहे तसाच तो पलटी मारणार आहे, जसा आहे जसाच तो पलटी मारणार आहे. सांगा लवकर, चला, वेळ नाही आपल्याकडे त्या गोष्टीसाठी, तर तुम्हाला सांगायला आता हरकत नाही आहे, पटकन, तुम्हाला बराचसा वेळ दिलेला आहे मी, है की नाही. हां, सो मला सांगा लवकर, चला. सो याच्यामध्ये कुठली संख्या येऊ शकते, बरोबर आहे, जसं आहे तसंच येणार, बरोबर आहे, जसं आहे तसंच येणार, लक्षात घ्या, ठीक आहे, जसं आहे तसंच येणार. तुम्हाला उत्तर द्यायचं पटकन मला. सो याचं उत्तर काय येतं, चला, उत्तर आलं सगळ्यांना, चला. सो ऑटोमॅटिकली याचं उत्तर काय येणार आहे, जर आपण गेलो तर बघा, ह्याचं उत्तर येतं, ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही एक लक्ष देऊन बघा, ठीक आहे ना. एस जो आहे तो इकडेच येणार आहे, बरोबर आहे. सो हा असा जे असा उलटा आला पाहिजे, बरोबर आहे, असा उलटा आला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर यू जो आहे, यू पण असा उलट आला पाहिजे, यूची जी मेन कांडी आहे ती इकडे आली पाहिजे, बरोबर. जेव्हा तो यू रिफ्लेक्ट होईल, बरोबर आहे, सो यूची मेन कांडी ह्या साईडला आली पाहिजे, बरोबर आहे. एनची काय आली पाहिजे, यस, एनची ह्या साईडला आली पाहिजे, बरोबर आहे. ईची ह्या साईडला आली पाहिजे, बरोबर. आणि जी कसा आहे, जी असंच उलटा आला पाहिजे, याची जी त्या साईडचं टोक आहे ते या साईडला आला पाहिजे, बरोबर आहे. सो ऑटोमॅटिकली तुम्हाला काय कळणार आहे, या दोनमध्ये, बरोबर, ह्या दोनमध्ये, कारण इथे जी काय झालंय, उलटा झालाय ना. सो हा जी इथे उलट झालेला आहे, त्यामुळे जीला आपल्याला काय करायला लागेल, यस, नाकारावं लागेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर जो ई आहे, तो ई बघा, ई इथे उलट होणार आहे ना, पण ई असाच्या असं इथे दाखवलाय, पण ई असा उलट होणार आहे का, नाही. सो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, हे पण जाणार आहे, हा ई मुळे जाणार आहे. सो या दोन इमेजेस जी मुळे गेल्या आणि हा इमेज ई मुळे गेली. सो ऑटोमॅटिकली उत्तर काय येणार आहे, हे कळलं. किंवा जर तुम्हाला हे दिसत नसेल तर तुम्ही त्याला झूम करू शकता. नंतर आहे पुढचा प्रश्न, बरोबर. सो ऑटोमॅटिकली उत्तर काय येते, दोन उत्तर येते, आलं लक्षामध्ये. तुम्ही पाहिजे तर इथे ड्रॉ करू शकता. नंतरचा प्रश्न आहे, एका छायाचित्राकडे बोट दाखवत राजन म्हणाला, तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलीचा बाप आहे, बरोबर आहे. तर छायाचित्रातील व्यक्तीशी राजनचा कसा संबंध आहे. चला लवकर, ह्याच्यासाठी तुम्ही डायग्राम्स काढू शकता, बरोबर आहे. हे जे क्वेश्चन्स आहे ह्याला आपण म्हणतो ब्लड रिलेशन, बरोबर आहे. सो ब्लड रिलेशन मध्ये तुमचं नातं काय हे तुम्हाला सांगायचं असतं. तर एका छायाचित्राकडे बोट दाखवत राजन म्हणाला, तो माझ्या, बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. सो हा इकडे राजन आहे, हा इकडे फोटो आहे, बरोबर. आणि काय सांगितलं, ह्याच्याकडे बोट दाखवत म्हणाला की तो माझ्या, तो म्हणजे काय, इथे लिहिलंय तो माझ्या, बरोबर आहे, म्हणजे हा इथे जो आहे तो मेल असणार आहे, बरोबर. तो माझ्या आईच्या एकुलत्या आहे ना, हा. सो एका छाया आहे ना, बरोबर आहे. सो आईच्या, तो माझ्या आईच्या, बरोबर, ही माझी आहे. सो हा राजन आहे, राजनच्या आई, राजनच्या आईचा काय, राजनची आई, बरोबर आहे. आईची एकुलत्या है ना, आईच्या एकुलत्या एक मुलीचा, आईची मुलगी, बरोबर आहे, आईची मुलगी, बरोबर आहे, आईची मुलगी, करेक्ट आहे. म्हणजे ह्याची कोण झाली, ती बहीण झाली, बरोबर आहे ना. हा, आणि काय सांगतो, बरोबर, मुलीचा बाप आहे, मुलीचा बाप आहे,
कळलं, मुलीचा कोण आहे, बाप आहे. याचा अर्थ काय झाला, राजांचा पण हा जो छायाचित्र हा काय संबंध झाला, यस वडिलांचा संबंध झाला, बरोबर आहे ना. तर हे पण वडील राहिले, करेक्ट, कारण ह्याची आणि ह्याची आई एकच आहे, म्हणजे हे कोण झाले, वडील राहिले, बरोबर आहे की नाही. यस, सो ऑटोमॅटिकली याला म्हणतो आपण काय, यस याला काय म्हणतात मित्रांनो, यस याला म्हणतात ब्लड रिलेशनशिप. कळलं. सो ब्लड रिलेशनशिपमध्ये अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात. तसंच आता पुढचा प्रश्न बघूया, बरोबर आहे. आता हे तुम्हाला डायग्रामनीच काढावं लागणार आहे, बरं. सी ही एमची बहीण आहे, एल ही एमची आई आहे, सीचा एलची कसा संबंध आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला सांगायचं सी आणि सी ही एमची बहीण आहे, बरोबर आहे का. लक्षामध्ये सी कोण आहे, बरं, एमची कोण आहे, सी कोण आहे, एमची बहीण आहे, बरोबर. दोघी जणी काय आहेत, सिस्टर आहेत, बरोबर. सी ही एमची बहीण आहे, बरोबर आहे. यस, करेक्ट, बरोबर आहे. नंतर एल ही एमची आई आहे, एल काय आहे, यस एल हे काय एमची कोण आहे, आई आहे. सो आता तुम्हीच मला सांगा, जर हे असेल तर सी ची एल काय आला, सो सीचा एलचा संबंध काय, चला, बरोबर आहे. मी तर तुम्हाला इथपर्यंत पण आणून दिलेलं आहे. हे जे प्रश्न असतात मित्रांनो, हे काही कठीण अजिबात नसतात, ठीक आहे. बिलकुल हे प्रश्न कठीण नसतात. पण आपल्याला जरी हे प्रश्न कठीण नसले तरी सुद्धा काय असतं, या जरी हे प्रश्न कठीण नसले तरी सुद्धा आपला वेळ कधी कधी ते खातात, आणि त्याच्यामुळे मग ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते जेव्हा तुम्ही हे प्रश्न सोडवत असतात तेव्हा, बरोबर आहे. यस, सो चला लवकर, चला लवकर. आता आपल्याला सो ऑटोमॅटिकली काय होत आहे ना, सो सी कोण झाली, यस सीचा एलचा संबंध काय, बरोबर आहे. सो सी कोण आहे, बरोबर आहे. तुम्ही सांगू शकता की है ना, सीचं काय मुलगी आहे ना, सो सीचा एलचा संबंध काय, सी ही एलची मुलगी आहे ना, सी ही एलची मुलगी आहे, बरोबर आहे. यस, करेक्ट. सो हे झालं फायनल, करेक्ट. सो हे काय झालं मित्रांनो, हे झालं फायनल. सो अशा पद्धतीने तुम्हाला आलं पाहिजे. तसंच एक प्रश्न बघू आपण, चला. आता हा प्रश्न तुम्हाला आहे, लवकर सोडवायचा तुम्हाला हा प्रश्न, ठीक आहे. चला सॉल्व करा लवकर. अशाच पद्धतीला सेम प्रश्न मी दिलाय, बरोबर. एम हा एनचा भाऊ आहे, ओ एमचा बाप आहे, पी हा क्यूचा भाऊ आहे आणि क्यू एनची मुलगी आहे. तर पीचा काका कोण, बरोबर. तर पीचा काका कोण, चला डायग्राम काढा. जर तुम्ही हे डायग्राम काढू शकत असाल तर तुम्हाला उत्तर, ह्याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो लवकर येतील, ठीक आहे, आणि उत्तरं सोपी येतील, बरोबर आहे. सो आपण जरा व्हर्टिकली काढूया, बरोबर आहे. यस, कधी पण वर जे वडील वगैरे असतात ना, ह्यांना काय करूया, वर ठेवायचं कधी पण, बरोबर, वरच्या लेवलला ठेवायचं, बरं, हायरकीनुसार ठेवायचं, बरोबर आहे. म्हणजे इथे असतील ना, तर जसं हायरकी असेल तशी आपण लेअर लावायचे असतात कधी पण, ठीक आहे. म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं. काय दिलंय, एम हा कोण आहे, एनचा भाऊ आहे ना, एम हा एनचा भाऊ आहे, म्हणजे आपण काय करूया, मधल्या लेवलला ह्यांना दोघांना इथे ठेवूया. एम हा एनचा काय आहे, यस हे दोघं जण भाऊ आहेत, म्हणजे हे कोण आहे, दोघं जण, यस मेल आहेत आणि मेल आहेत, बरोबर आहे. हे दोघंही मेल आहेत, करेक्ट आहे. यस, दोघंही कोण आहेत, मेल आहेत आणि कोण आहेत, भाऊ आहेत, करेक्ट. सो असं लिहून टाकलं. नंतर काय ओ एमचा बाप आहे, है ना, इथे लिहिला बाप, कळ, ह्याचा संबंध काय आला, ओ हा कोण आहे, बाप आहे, बरोबर आहे ना. हा, पी हा क्यूचा भाऊ आहे, पी हा कोण झाला, क्यूचा भाऊ आहे. आता हा पी हा क्यूचा, आपल्याकडे पी आहे का, बरोबर आहे. सो पी हा क्यूचा भाऊ आहे, म्हणजे आपल्याला थोडासा वेगळा करायला लागेल, है ना. पी हा क्यूचा भाऊ आहे आणि क्यू एनची मुलगी आहे, बरोबर ना, एनची मुलगी आहे, म्हणजे इथे येणार ना. सो इथे काय झाला, क्यू आला, सो क्यू काय झाली, एनची काय झाली, मुलगी. सो इथे लिहूया आपण फिमेल आहे, सो क्यू कोण आहे, फिमेल आहे, आणि रिलेशन काय आहे, मुलगी है ना, रिलेशनशिप काय आहे, मुलगी आहे, बरोबर. आणि काय लिहिलंय, पी हा क्यूचा भाऊ आहे ना, बरोबर. पी हा कोण आहे, क्यूचा भाऊ आहे, बरोबर आहे. सो पी हा क्यूचा भाऊ आहे, सो पी कोण झाला, यस पी कोण झाला, मेल झालाय, कोण झालाय, यस पी कोण झालाय, मेल झालेला आहे, करेक्ट आहे. हां, सो हे दोघं जण, हा मेल आहे, त्यामुळे काय झालं, रिलेशनशिप काय झालं, भाऊ बहीण, बरोबर आहे. रिलेशन काय झालं, यस भाऊ बहीण, बरोबर आहे. सो आता याने विचारलं पीचा काका कोण, ऑब्विसली पीचा काका कोण आला आता इथे, यस. सो पीचा काका कोण आला, है ना. सो पीचा काका कोण आला, हे दोघं भाऊ आहेत ना, सो हे दोघं, ह्याची मुलगी ह्याचा, सो एनची ही मुलं आहेत. सो ऑटोमॅटिक पीचा काका कोण आला, यस. सो एम झाला ना, सो पीचा काका कोण झाला, है ना. सो काका कोण झाला, सो पीचा काका एम, सो एम कोण झाला, काका, करेक्ट आहे की नाही. यस. सो अशा पद्धतीने जर आपण पटापट काढत राहिलो व्यवस्थित तर आपल्याला हे पझल सुटतात. पझल हे सोडवण्यासाठीच असतात, त्यामुळे ते कठीण नसतात, पण थोडेसे वेळ खाऊ असतात. शब्दांमध्ये ते फिरवले जातात. लक्षामध्ये शब्द आणि वाक्य आपल्या कंट्रोलमध्ये असतील तर तुम्हाला ह्याची प्रश्नाची उत्तरं येतात. चला पुढचा प्रश्न आहे की अजय पूर्वेकडे 24 किलोमीटर चालतो. बघा आता ह्याला म्हणतो आपण, ह्या पझल्सला म्हणतात डायरेक्शन्स.
आलं लक्षामध्ये? ह्या पझल्सला काय म्हणतात मित्रांनो, डायरेक्शन सेन्स असं म्हणतात. सो अजय पूर्वेकडे 24 किलोमीटर चालतो आणि उजव्या बाजूला वळतो, बरोबर आहे. सो आपण इथे डायग्राम काढूया. अजय काय आधी कधी पण लक्षात ठेवा की कधी पण तुमच्या पेपरवरती नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट असंच लिहायचं. तुमचं तोंड कुठल्याही डायरेक्शनला असलं, अभ्यास करत असताना तुमचं तोंड कुठल्याही डायरेक्शनला असलं तरी सुद्धा तुम्हाला ऑप्शन असाच ठेवायचा आहे. आलं लक्षामध्ये? तुमचं डायग्रामचं कल्चर असंच असलं पाहिजे. नंतर अजय पूर्वेकडे 24 किलोमीटर चालतो. सो इथे लिहिलं मी 24 किलोमीटर, बरोबर आहे. सो इथे गेला तो 24 किलोमीटर दूर गेला, बरोबर आहे. सो जरा लांब काढूया 24 किलोमीटर आणि उजव्या बाजूला वळतो. इकडे तोंड आहे म्हणजे उजवी बाजू त्याची काय झाली, ही झाली, करेक्ट. कारण इकडे तोंड असताना उजवी बाजू ही असणार आहे ना. सो तो उजव्या बाजूला वळतो आणि काय करतो आणि आणखी 10 किलोमीटर चालतो. सो उजव्या बाजूला इकडे किती येतो, 10 किलोमीटर चालतो. किती चालला हा, यस 10 किलोमीटर चाललेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो, परत उजवीकडे म्हणजे परत रिटर्न मारलेला आहे. म्हणजे इथे किती आला तो, यस इथे किती आला, 8 किलोमीटर, बरोबर आहे. सो हे किती चालला, हा उजवीकडे वळतो है ना, पश्चिम दिशेने है ना. पश्चिम दिशा म्हणजे आला की नाही, इथे दिसेल म्हणजे बरोबर आहे, वेस्टला आलेला आहे. आणि आणखी 10 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो, आणखी 10 किलोमीटर चालतो. सो अजून तो इथे किती झाला, 10 किलोमीटर चाललेला आहे, बरोबर. 10 किलोमीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळतो, बरोबर आहे. आता डावीकडे म्हणजे कुठे झाला, ह्या साईडला तोंड आहे म्हणजे डावीकडे खाली झाला. आणि इथे किती झाला, तो 8 किलोमीटर चालला, बरोबर आहे. यस 8 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो, बरोबर आहे. पुन्हा तो काय झाला, यस पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळला, बरोबर आहे. पुन्हा उजवीकडे वळला, करेक्ट. आणि किती किलोमीटर चालला तो, यस आहे ना. त्यानंतर तो उजवीकडे वळतो, बरोबर आहे, खाली परत उजवीकडे वळतो. आणि किती चालतो, 14 किलोमीटर प्रवास करतो, बरोबर आहे. 14 किलोमीटर तो प्रवास करतो. सो त्यांनी विचारलंय, बरोबर आहे, यस प्रवास करतो तो त्याच्या सुरुवातीच्या बिंदूपासून. सो त्या किती दूर आहे, सो त्याच्या सुरुवाती म्हणजे त्याला जर विमानाने उचलायचा झाला तो किती आहे. सो निघाला होता इथून आणि इथे पोचला आहे इथे, बरोबर आहे. सो कॅल्क्युलेशन नी बरोबर तो पोचलेला आहे. सो ऑटोमॅटिकली उत्तर येते 20 किलोमीटर पूर्व दक्षिणेला, 18 किलोमीटर, 16 किलोमीटर आणि 10 किलोमीटर. सो ऑटोमॅटिकली तुम्हाला हे कळलं असेल की तो आता इकडे आहे, बरोबर आहे ना. सो इकडे जर आपण कॅल्क्युलेट केलं, बरोबर आहे. सो इकडे जर आपण कॅल्क्युलेट केलं, सो इकडे 10 आणि प्लस 8 खाली गेलेला आहे ना. सो टोटल 18 किलोमीटर. आणि तो आता जिथे आहे त्याच्या दक्षिणेला म्हणजे साऊथला गेलेला आहे तो, बरोबर. साऊथ डायरेक्शनला खाली गेलेला आहे. सो ऑटोमॅटिकली उत्तर काय येणार आहे, दक्षिणेला 18 किलोमीटर, राईट. सो उत्तर काय येतं मित्रा, याचं उत्तर काय येणार आहे, दक्षिणेला 18 किलोमीटर. आलं लक्षामध्ये? सो दक्षिणेला, सो सुरुवातीच्या बिंदूपासून तो काय झालाय, दक्षिणेला कुठे गेलेला आहे, 18 किलोमीटर दक्षिणेला गेलेला आहे, बरोबर आहे का, सांगा मला, करेक्ट. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे, बरोबर आहे. हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे, हा मी तुम्हाला होमवर्कला देतोय. आलं लक्षामध्ये? सो अशाच पद्धतीने हा डायरेक्शनचा प्रश्न आहे, हा तुम्हाला मित्रांनो सोडवायचा. तुम्हाला हा पझल तुम्हाला होमवर्कमध्ये सोडवायचा आहे आणि सोडवून झाला की तुम्हाला दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करायचे. येते लक्षामध्ये? दॅट्स ग्रेट. चला, सो तुम्हाला हे दिलेलं आहे आणि जर कुठलाही जर तुम्हाला डाऊट आला तर समीर सर टेक्स्टबुकला मात्र तुम्हाला हा जो डाऊट आहे, हा जो प्रश्न आहे, हे तुम्हाला डिस्कस करायचा असेल तुम्ही समीर सर टेक्स्टबुकला कनेक्ट होऊ शकता, टेलिग्राम चॅनल ऑफिशियल, आणि मला विचारू शकता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चला, ह्याला म्हणतात सिलोलिझमचे प्रश्न म्हणतात ह्याला. या सिलोलिझमच्या प्रश्नामध्ये आहे विधान बघूया. सर्व कुलूप चाव्या आहेत, सर्व चाव्या बॅट आहेत, काही वटवाघळ आहेत, काही वटवाघळ हे कुलूप असतात. याच्यामध्ये लॉजिक लावायचं नसतं, ह्याच्यामध्ये दिलंय त्याच्यावरच खेळायचं असतं, लक्षात. आणि काही कुलूप चाव्या आहेत, बरोबर. आता हे दिले विधान, बघा हे दिले विधान. विधान काय दिलंय, सर्व कुलूप चाव्या आहेत, सर्व चाव्या बॅट आहेत, बरोबर आहे, लक्षामध्ये. आणि निष्कर्ष काय दिलाय, काही वटवाघळ हे कुलूप असतात आणि काही कुलूप चाव्या असतात. आता इथे वटवाघळाचा काही संबंध आहे का, सांगा. इथे काही वटवाघळाचा काही संबंध आहे का, नाहीये, बरोबर आहे. सो वटवाघळाचा जर संबंध नसेल तर मला आता तुम्हीच सांगा की प्रश्नाचं उत्तर काय येणार, बरोबर आहे. चला 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 लवकर सांगा मला. आणि तुम्हाला काय करायचं, जर हे निष्कर्ष आहे सो ह्या विधानावरून निष्कर्ष शोधायचा आहे. जर तुम्हाला वाटतं की निष्कर्ष फक्त एक बरोबर आहे तर 1 ला करा, दोन्ही बरोबर असतील तर 3 ला करा, आणि तुम्हाला वाटतं की एक बरोबर नाहीये, 2च बरोबर आहे, तर तुम्ही त्याला करा, बरोबर आहे. सो आता तुम्हाला एक सिंपल समजावून सांगायचं झालं माझं, कळलं. सिंपल जर मी समजावून सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे, तर तिथे वटवाघळाचा काही संबंध आहे का, सांगा मला. नाही ना, बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. येस, बरोबर आहे. अरे हा वटवाघळ आहेत ना, हे बॅट म्हणजे वटवाघळ, सॉरी, हे कळलं, वटवाघूळ, बॅट म्हणजे वटवाघूळ, करेक्ट आहे. येस, हा, सो तो वटवाघूळ आहे, करेक्ट आहे. येस, सो वटवाघूळ आहे, बॅट म्हणजे वटवाघूळ, राईट. सो काही वटवाघळ कुलूप आहेत. सो आता ऑटोमॅटिकली ह्याचं कसं येतंय बघा तुम्ही, कळलं. ह्याच्यामध्ये काय ना, सर्व कुलूप चाव्या आहेत, है ना, सर्व कुलूप काय आहेत, येस सर्व कुलूप चाव्या आहेत, बरोबर आहे. आणि काय, सर्व चाव्या बॅट आहेत, आणि सर्व चाव्या काय आहेत,
बॅट आहेत. आलं लक्षामध्ये? चला आलं का लक्षामध्ये सांगा तुम्ही. सो ऑटोमॅटिकली याला सिलोजिझम म्हणतात. आलं लक्षामध्ये? सो ऑटोमॅटिकली बघा सर्व सर्व कुलूप म्हणजे हे जर लॉक पकडले सर्व कुलूप काय आहेत? यस, सर्व कुलूप जे आहेत ते चाव्या आहेत, म्हणजे चाव्या येणार मोठ्या, बरोबर आहे. सो की येणार, करेक्ट आहे. आणि सर्व की जे आहेत, बरोबर आहे, आणि सर्व चाव्या ज्या आहेत त्या काय आहेत? सर्व चाव्या बॅट आहेत, है ना, सर्व चाव्या बॅट आहेत. सो सर्व चाव्या काय असणार? बॅट. मग जे सर्व आहे ना, मग इथे बॅट आहेत, करेक्ट आहे. सो इथे लिहिले काही वटवागळं हे कुलूप असतात. काही वटवागळं जे आहेत ते कुलूप असतात का? असू शकतात, बरोबर आहे. सो असू शकतात, कारण का जर लॉक की आहे आणि बरोबर लॉक की आहे आणि की बॅट आहे तर बॅट पण लॉक असू शकतो, बरोबर आहे ना. सो हे बरोबर आहे. काही कुलूप चाव्या असतात, काही कुलप चाव्या असू शकतात का? आहेत ना, काही कुलप ही चाव्या आहेत. जर सर्व लॉक की आहेत तर त्यातली आहे ना, सो एवढे जे आहेत, बरोबर आहे, एवढे लॉक सगळे लॉक की आहेत. आणि की जी आहेत की, तर की पण लॉक मध्ये येते ना. तर काही जे आहे, काही कुलप जे आहेत, बरोबर आहे, चाव्या आहेत का? ऑब्विसली. सो काही कुलप काय चाव्या आहेत, कारण ते एकमेकाला कनेक्टेड आहेत, बरोबर आहे. सो याचं उत्तर काय येतं? हे दोन्ही निष्कर्ष काय होतात? लागू होतात. आलं लक्षामध्ये? हे समजायला थोडंसं कठीण जातं, पण हे असं आहे, कळलं तुम्हाला? ह्याला सिलोजिझम म्हणतात. की जर का ह्याच्यामध्ये सर्व कुलप चाव्या आहेत, आणि सर्व चाव्या बॅट आहेत, बरोबर. ह्याचाच अर्थ काही वटवाघळं काय ना, याचा अर्थ काही बॅट काय आहेत? येस, काही बॅट हे कुलूप असू शकतात, बरोबर आहे, आणि काही कुलप चाव्या असू शकतात. दोन्ही पॉसिबल आहे, बरोबर आहे की नाही? येस. सो अशा पद्धतीने ह्याला म्हणतो आपण सिलोजिझम. बरं, चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायला हरकत नाहीये. आणि हा जो पुढचा प्रश्न आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे होमवर्क, ठीक आहे. सो हे सिलोजिझम जे आहेत हे होमवर्क सोडवायचे आहेत आणि ह्याचे जे आन्सर आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीनेच द्यायचे आहेत. येते लक्षात? चला ठीक आहे. सो हा एक तुम्हाला होमवर्क दिलेला आहे सिलोजिझमचा आणि हा एक दिलेला आहे तुम्हाला होमवर्क आपल्या पझलचा. आलं लक्षामध्ये? सो हे तुम्हाला सोडवायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, ठीक आहे. आणि मित्रांनो, जे काही तुम्हाला डाऊट असतील ते तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवरती कनेक्ट करून विचारू शकता. जर तुम्हाला माझ्याकडनं काही PDF वगैरे हवे असतील तरी सुद्धा तुम्ही मला कनेक्ट करून डिस्कशन सेशनमध्ये आल्यानंतर तुम्ही मला इथे विचारू शकता, ठीक आहे. सो हे टेलिग्राम चॅनल ऑफिशियल आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, की महाराष्ट्र तलाठी भरतीची परीक्षा अगदी तोंडावरती येऊन ठेपलेली आहे. आणि महाराष्ट्र तलाठी भरतीसाठी 3000चा जो कोर्स आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लासेस, व्हिडिओ कोर्सेस सगळं आहे, हा तुम्हाला मिळतो आणि मिळतो फक्त 299 रुपयामध्ये. सो 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे, हे तुम्ही घेऊ शकता. फक्त इथे तुम्हाला कोड वापरावा लागेल समीर, ठीक आहे. सो समीर नावानी जो कोड आहे तो वापरा आणि 299 रुपयाला तुम्ही हे सबस्क्रिप्शन घेऊन टाका, ठीक आहे. दुसरं आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचं हे बघूया की पोलीस भरती सुद्धा सेम 299 रुपयाला तुम्हाला मिळते. सो तुम्ही लवकर खाली दिलेल्या लिंकवरती काय करू शकता? क्लिक करून लिंक करून तुम्ही मला हे परचेस करू शकता, ठीक आहे. चला, सो थांबूया आपण इकडे, भेटूया आपण आता पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.